आताच्या घडीची ब्रेकिंग न्यूज अशी आली की दर्यापूर तालुक्यातल्या खल्लार पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बेंबळा या गावात नदीपात्रात म्हणजे चंद्रभागा नदीपात्रात एका तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळून आल्याच्यानं पाना बापा गर्दी सकून ही घटना उघडकीस आल्याच्यानं लय मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी बघायची गर्दी झाली आहे। काहीतरी कुरवाळे म्हणून सचिन कुरवाळे म्हणून त्या तरुणाचं नाव कुरवाळे आहे। कन्फर्म ते नाव काही इतकं मला कन्फर्म माहिती भेटली नाही। फॉरेन्सिकची गाडी बी आली म्हटलं त्या ठिकाणी, कारण ज्या पद्धतीनं तो नदीपात्रात मृतदेह पडून होता त्याच्यानं लोकांना डाऊट आला। कोणीतरी खल्लार पोलीस स्टेशनले फोन करून सदर घटनेची माहिती दिली असून त्या ठिकाणी खल्लार पोलीस स्टेशनचे मोठ्या प्रमाणात जे कर्मचारी वर्ग त्या ठिकाणी दाखल झाला आहे आणि त्या तरुणाचं जे शव आहे त्या ठिकाणी त्या सध्या ॲनालिसिस चालू आहे। कोणत्या पद्धत पडला होता, काय होता, तुम्ही पाहत असाल सध्या तुम्हाला त्याचं जे शव आहे ते झाकलेल्या अवस्थेत दिसलं असून पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी पंचनामा करत असल्याची येत आहे। नदीपात्रातच पडून होताना मतलब तो पूल नाही का मोठा, त्या पुलाच्या बाजूनच, तर त्याच्यानं लय मोठ्या प्रमाणात एकदम सकूनच खळबळ झाली की बुवा नेमकं काय झालं, कसं झालं। तर मग ही घटना उघडकीस आली। नेमका हा विषय काय, कारण ज्या पद्धतीनं त्या तरुणाचा मृतदेह दिसून येत आहे यात घातपात असल्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असल्याची चर्चा कुजबूज चालू आहे। म्हटला तो पूल माहीत नाही का चंद्रभागा नदीचा, तिकडे खाली प्रकल्प बांधला आहे, तर त्या ठिकाणी हा मृतदेह आढळून आल्याच्यानं लय मोठ्या प्रमाणात खळबळ झाली आहे। सदर तरुणाचे वय जवळपास 35 ते 38 वर्ष असून नदीपात्रात दिसून आलेला हा मृतदेह ते तुम्हाला माहीत आहे नदीपात्रात माणूस पळेल असला कसा होते, तर त्या ठिकाणी आता बारीक कसून चौकशी चालू आहे की काही संशयास्पद गोष्टी दिसतात काय, तर याचं ॲनालिसिस चालू असून या झालेल्या घटनेच्यानं परिसरात एकच खळबळ होऊन बसली। आता याच्या नेमका काय खुलासा होते हा येणारा टाईम सांगेल, पण सकून गावरान 90वर ब्रेकिंग न्यूज अशी येत आहे की दर्यापूर तालुक्यातल्या खल्लार पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बेंबळा गावच्या चंद्रभागा नदीपात्रात तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळून आल्याच्यानं लय मोठी खळबळ झाली असून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त याशिवाय फॉरेन्सिकची टीम दाखल झाली। हे सकून ब्रेकिंग न्यूज येऊन आली गावरान 90। अशाच प्रकारच्या ब्रेकिंग न्यूज पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करावं। भाषा तर माहीत आहे तुम्हाला, आपली 100% वराडी भाषा आहे।